संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये खडखडीत बंद आता पुकारण्यात आलेला आहे। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झालेले आहेत। मारहाणीचे फोटो पाहून बीडमध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। 3 महिने उलटून गेले तरीही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। केज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। टायर जाळून घटनेचा निषेध व्यक्त होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, आता काय परिस्थिती आहे बीडमध्ये? बीडच्या केजमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही नागरिकांनी टायर जाळण्यात आले आणि शहर बंद करण्यासाठी हाक दिली होती आणि शहरामध्ये फिरून काही तरुणांनी शहर जी आहे ती बंद करण्यात आलेलं आहे। कारण संतोष देशमुख यांची जी मारेकरी आहे तर त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। दुसरा विषय असा आहे की आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, त्या निमित्त लवकरात लवकर हा राजीनामा होऊन शिक्षा व्हावी असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। आणि आज बीड शहरामध्ये काही तरुणांनी रॅली देखील काढून बीड शहर देखील बंद केलं गेलंय। लागवी हरिदास, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।